आम्ही डायरेक्ट आलतो गेवरा तालुक्यातील पालख्या डोंगरावरील खंडोबाच्या मंदिरावर. तिथे गेल्यावर आश्चर्यचकित होण्यासारख्या गोष्टी पाहायला मिळाल्या. भुईऱ्या शिरलोत पण पुढं काय झालं, असं कसं, पहिल्यापासून बघा ना. तर भावांनो राम राम, आपण आज आलतो पालख्या डोंगरावरील खंडोबाच्या मंदिरावर. इथं आल्यावर आम्हाला पाहायला मिळालं ऐतिहासिक जुनं मंदिर. गेवराईकर तुम्ही या मंदिरावर कधी आला असेल तर आपल्या आडीला फॉलो करून व्हिडिओ शेअर करा. हा, हीच ती खंडोबाची मूर्ती. पहिल्यांदा वर होती, आता बरीच खाली गेली बर का. खंडोबाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. ज्यांनी कुणी हे मंदिर पाहिलं असेल तर आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. बाहेरून हे असं मंदिर दिसतंय. असलं खतरनाक वाटतंय ना, नाथखोळा दगडाचं आहे पण भारी. हा चला आता तुम्हाला भुईर दाखवतो. या भुईरात काय आहे नेमकं ते पण सांगतो. याच नंदीच्या पुढे महादेवाचं मंदिर आहे. महादेवाच्या मंदिरापाशीच भुईर आहे. पहिलं महादेवाचं दर्शन घेतो आणि मग भुईर दाखवतो तुम्हाला. हे इथं भुईर आहे. हेच भुईर तलवाड्याला पण गेलेलं आहे असं सांगतात बरं का. भुईरात शिरलो तर आतमध्ये मला असं काय पाहायला मिळालं, मी तर भेलोच बाबा. या भुईऱ्यात आतमध्ये गेल्याच्या नंतर नुसते वट वागुळणी लटकालेले आतमध्ये. इथूनच तलवाड्याला गेलेला रस्ता आहे. इकडच्याच कोपड्याकून तलवाड्याला जायला रस्ता आहे पण तो आता बुजलाय. आतमध्ये असलं दृश्य बघून मी लगेच बाहेर आलो बाबा. तर चला भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये.